सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार 18 ऑक्टोबर 2020 म्हणजे भारतीय सौ 26 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अश्विन महिना द्वितीया तिथी. आजचा विचार. भगवंताचे प्रेम यायला 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगत, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची संगत आणि तिसरा मार्ग म्हणजे भगवंताच्या नामाची संगत. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी गीता, गाथा आणि ग्रंथ वाचावे. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत स्वरतरंग कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी धनश्री देवी संस्कार भारतीच्या पुणे केंद्रावर स्वरतरंगमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. नवरात्रीचे पर्व आपल्याला उत्साह, चैतन्य, उभारी देणारं आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे आणि गुणांचे उच्चारण करून आपण तिची आराधना करतो. तर आज स्वरतरंगमध्ये संगीताद्वारे देवीची आराधना करूयात. आज आम्ही घेऊन आलो आहोत तंतुवाद्य सतार. सतारीविषयी अधिक माहिती व वादन सादर करत आहेत प्रसिद्ध सतारवादक श्री अनिरुद्ध जोशी. अनिरुद्धजी यांचा जन्म सांगीतिक परिवारातला. त्यांचे आजोबा कैलासवासी पंडित विष्णू कृष्ण जोशी हे ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांनी श्रीराम संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. आई श्रीमती अर्चना जोशी यांच्याकडून संगीताचे तर वडील डॉक्टर अरविंद जोशी यांच्याकडून सतारीचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर पंडित बिमलेंदू मुखर्जी यांच्याकडे अजून विस्तृत तालीम घेतली. श्री अनिरुद्ध जोशी हे आकाशवाणीचे अवर्ग मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कैलासवासी श्री रवी कोप्पीकर पुरस्कार, सूरसिंगार संसद मुंबई यांचा सूरमणी पुरस्कार, तर भोपाळ येथील अभिनव कला परिषदेचा कलके कलाकार यांचाही समावेश आहे. चला तर घेऊयात भक्तीचा संगीतमय आनंद आणि ऐकूयात सूरमणी श्री अनिरुद्ध जोशी यांचे सतारवादन. धन्यवाद.
भारतीय शास्त्रीय संगीत हा विषय येताच काही प्रमुख वाद्ये डोळ्यासमोर येऊन जातात, जसे की तानपुरा, तबला, हार्मोनियम, सतार, बासरी, वीणा इत्यादी. या वाद्यांमध्ये असंच एक भरपूर लोकप्रियता प्राप्त केलेलं वाद्य म्हणजे सतार. तर आज आपण सतारीची माहिती जाणून घेणार आहोत. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. सतारीचा प्रवास फार मोठा आहे. सरस्वतीची पूजा करताना तिच्या हातात आपण वीणा बघितली आहेच. तीच वीणा ही सरस्वती वीणा म्हणून ओळखली जाते व काही लोकांच्या मते सतार हे सरस्वती वीणेचेच आधुनिक स्वरूप आहे. तर काहींच्या मते हे एक पर्शियन वाद्य होतं जे भारतात आलं आणि त्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन सतार हे नाव प्रचलित झालं. पर्शियामध्ये सेहतार म्हणून वाद्य आहे. सेहमत म्हणजे 3 आणि तार म्हणजे तंत्र. तर याचाच अपभ्रंश होऊन सेहतारचं सतार असं झालं असावं. यात तिसरंही एक मत आहे, ते म्हणजे मुघल काळात आमिर खुसरो हा एक मोठा कलाकार होऊन गेला. त्यांनीच सतारीचा आविष्कार केला असावा. आज आपण सतार हे वाद्य स्वतंत्र वादनासाठी ओळखतो. तेच वाद्य एकेकाळी साथीचे वाद्य म्हणून ओळखल्या जात असत. त्यानंतर मोहम्मद शहा रंगिले या मोगल शासकाच्या काळात निमत खा म्हणजेच सदारंग यांनी सतारीला एक स्वातंत्र्य वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली. इथूनच सतारीचं पहिलं घराणं म्हणजेच सेनिया घराण्याचा जन्म झाला. या घराण्यातले उस्ताद रहीम सेन आणि उस्ताद अमृत सेन जे जयपूरला स्थायी झाले, त्यांनी काही बंदिशींची रचना केली. त्याच रचना जयपूर बाज म्हणून ओळखल्या गेल्या. ह्या बंदिशीचे स्वरूप अत्यंत कठीण असल्यामुळे त्याच्या समेचा अंदाज येणं थोडं जड होतं. याच घराण्यामध्ये आणखीन 2 उस्ताद होऊन गेले, उस्ताद मसीद खा साहेब व उस्ताद रजा खा साहेब यांनी बंदिशी रचल्या व वाजवल्या. यांनी रचलेल्या बंदिशी ज्या वाजवायला आणि समजायला सहज सोपी होत्या. मसीद खा साहेबांनी विलंबित तर उस्ताद रजा खा साहेबांनी द्रुतगतीचा आविष्कार केला. त्याच बंदिशी आज मसीद खानी गत व रजा खानी गत म्हणून ओळखल्या जातात. या बंदिशीचा उपयोग आजही केला जातो आणि त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त सतारच नव्हे तर भरपूर तंतुवाद्यांवर या बंदिशींचा उपयोग केला जातो. सतारीचे आजचे प्रमुख घराणे म्हणजे सेनिया घराणं, मैयर घराणं, इटावा घराणं. सेनिया घराण्यात ध्रुपद शैलीचे अनुकरण केले जाते. मैयर घराणे हे उस्ताद अलाउद्दीन खा साहेब यांनी स्थापन केले व इटावा घराणे हे उस्ताद इम्दाद खा साहेब यांनी स्थापन केले आहे. काही प्रमुख सतारवादक ज्यांनी आपले नाव भारतीय संगीतात गाजवले आहे: उस्ताद इम्दाद खा, त्यांचे पुत्र उस्ताद इनायत खा व वहीद खा, त्यांचे सुपुत्र उस्ताद विलायत खा साहेब, उस्ताद इमरत खा साहेब, उस्ताद रईस खा, पंडित बिमलेंद मुखर्जी, पंडित बुधादित्य मुखर्जी, पंडित रविशंकर, पंडित निखिल बॅनर्जी, उस्ताद हलीम जाफर खा साहेब, उस्ताद शाहिद परवेज.